मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्याकरता रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे। माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। जलद मार्गावरून लोकल धावतील, परंतु जलद मार्गाच्या फलाटाअभावी विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर रेल्वे स्थानकांवर लोकलला थांबा नसेल, त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची चिन्ह आहेत। महापालिकेतील सहाय्यक आयुक्त संवर्गातील रिक्त पदांकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षेअंती शिफारस केलेल्या 4 सहाय्यक आयुक्तांच्या पदस्थापनेचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आले। त्यानुसार नितीन शुक्ला, संजय इंगळे, अलका ससाणे, महेश पाटील या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्याकरता अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये अन्नाचे कमी दर्जाचे 26 नमुने, चुकीचे आवरण असलेले 4 आणि असुरक्षित अन्न असलेले 11 नमुने आढळले। तपासणीमध्ये जप्त केलेल्या 1815 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे। बेकायदा होर्डिंगच्या तक्रारी वेळेत सोडवा, नाहीतर विभागीय चौकशी करू। 15 दिवसांमध्ये जे आदेश देऊ त्यात याचा समावेश करू, अशी तंबी उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिली आहे। राज्य सरकारनं आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कागदी स्वरूपातील स्टॅम्प पेपर आजपासून बंद झालेले आहेत। सध्या आयात निर्यात व्यवसायांकरता दर महिन्याला सुमारे 3 ते 4 हजार बॉन्ड काढले जातात, तर आता सगळे मोठे व्यवसाय हे ई बॉन्डमध्येच करता येणार आहेत। शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं घेतला आहे। या निर्णयानुसार चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची तालुका आणि जिल्हा स्तरावर समिती नेमण्यात येणार आहे। ही समिती 6माही आणि वार्षिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि नमुना पत्रिका तयार करणार आहेत। पूरग्रस्त विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशाकरता दिलासा देण्यात आला। आता 11वी करता 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे, तर 7 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयांसंदर्भातील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे। अतिवृष्टीमुळे राज्यभरात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं। या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक भरती करता टीईटी परीक्षा आता 23 नोव्हेंबर 2025ला घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। फॉर्म भरण्याकरता 4 ऑक्टोबर आणि 9 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। काही सविस्तर बातम्या बघणार आहोत। वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये वाद थांबत नाहीये। दोन्ही गटातील वाद उघडपणे आता समोर यायला लागले। या पार्श्वभूमीवर आता एका कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता थेट शिवसेनेवर हल्लाबोल करत खरपूस टीका केली। दुसरीकडे शिवसेनेनं नाईकांना उत्तर दिलं। आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी पण साचतं नवी मुंबईत, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे। नवी मुंबईची रस्त्याची अशी रचना केलेली आहे, परंतु भविष्यकालाची आणि या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना, तर समजा वाटोळं झालं समजा या शहरात। नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महापालिका गेली तर या शहराचं वाटोळं होईल, असा घणाघात केला गणेश नाईकांनी आणि त्यांच्या टीकेला शिवसेना खासदार नरेश मस्केंनी उत्तर दिलं। आपली जर ताकद असेल तर डिक्लेअर करा की आम्ही एकटे लढणार म्हणून। तुम्ही बोलताय, तुम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही। आणि लायक कोण नालायक कोण वेळोवेळी नवी मुंबईतील जनतेने दाखवलेलं आहे। उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली खपून घेणार नाही, हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे माझी गणेश नाईक साहेबांना देखील विनंती आहे, ते सिनियर आहेत, आमच्यापेक्षा अनेक राजकीय पावसाळे त्यांनी जास्त बघितलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका काय असतील त्यांनी शिंदे साहेबांची वेळ घ्यावी। ते उपमुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री होते। आपण मुख्यमंत्री व्हावं किंवा आपण उपमुख्यमंत्री व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, ज्याच्याकडे नेतृत्व आहे, तो या पदावर जाऊन बसतो, त्यामुळे त्यांना भेटावं। दरम्यान एकीकडे शिवसेनेसोबत गणेश नाईकांचा कलगीतुरा सुरू असतानाच दुसरीकडे 14 गावांच्या मुद्द्यावरून नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये सुद्धा सामना रंगला। आम्हाला ही गाव 14 गाव आमच्यात नको आहेत। माननीय मुख्यमंत्री नाईक साहेब, आता ही निवडणूक लागली, आता निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू। गावं निश्चित बाहेर निघतील आणि ती
ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लावेल. 14 गावाचे प्रकल्पग्रस्त आहेत आमचे, त्यांच्याही जमिनी गेलेल्या आहेत. मग ते गाव नवी मुंबई पालिकेने त्या महाराष्ट्र शासनाने दत्तक घेतलं पाहिजे. ते गाव का घ्यायचं नाही? त्या गावाला का सुधारणा द्यायची नाही? मी तिथली स्थानिक आमदार आहे. माझा या पूर्ण 14 गावाला पाठिंबा आहे आणि हे 14 गाव पालिकेने किंवा महाराष्ट्र शासनाने दत्तक घेऊन त्या तिथल्या सुद्धा ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला पाहिजे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. गोंदियामध्ये सलग दुसऱ्या दिवशी दुर्गा मातेला निरोप देण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मनसर जवळच्या पेट्रोल पंपावर शस्त्रधारी चोरट्यांनी जबरी चोरी केली. गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत हवेत गोळीबार करण्यात आला. रोख रक्कम चोरण्यात आली. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. विदर्भातील ओबीसी नेत्यांनी मात्र या बैठकीला विरोध केला. दरम्यान विजय वडेट्टीवार बैठकीत जाणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका बघायला मिळाली. मुंबई 24/7 या धोरणावर भाजपनं पातळी सोडून टीका केली होती. आता त्याच भाजपनं त्याच धोरणाचा अध्यादेश काढलेला आहे. भाजपला आता आपलं मत बदलण्यास नेमकं काय कारणीभूत ठरलं असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. नवी मुंबई विमानतळामध्ये कामगारांची जी भरती केली जाते त्यात स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे. या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी जोरदार उत्तर दिलं. गणेश नाईकांमुळे नवी मुंबईची वाट लागली. पालिका लुटायचं काम नाईकांनी केलं. एकनाथ शिंदेंनी पालिका वाचवली असं विजय चौगुले म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचे विचार रुजवण्याकरता दसरा मेळावा सुरू केला. आता मात्र शिवसेना उबाठाच्या व्यासपीठावरून फक्त टीका आणि टोमणे मारले जातात. अशा शब्दात योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिली असून ही प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार आहे. हरकती सूचनांवर सुनावणी घेतली असली तरी प्रारूप प्रभाग रचनेतील हे बदल राजकीय सोय म्हणून बघून होणार नाही अशी चर्चा सुरू आहे. यामुळे अंतिम झालेल्या प्रभाग रचनेमध्ये महायुतीमधील कोणत्या पक्षानं कुरघोडी केली हे बघणं महत्त्वाचं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ओबीसींना सगळ्यात मोठा विश्वास आरएसएस आणि भाजपावर आहे, मात्र सगळ्यात मोठा घातही याच दोघांनी केला अशी टीका त्यांनी केली. ओबीसींना स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागेल तर ओबीसींना वंचित शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असं आंबेडकर म्हणाले. लोणावळ्यामध्ये विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी हिंदू समितीच्या वतीनं रावण दहन करण्यात आलं. यावेळी 40 फुटी रावणाचं दहन झालं. अमरावतीच्या परतवाडामध्ये गोळीबारादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 13 संशयितांप्रकरणी नवा ट्विस्ट आलेला आहे. परतवाडामध्ये ताब्यात घेतलेले 13ही संशयित निर्दोष आहेत. केवळ नावामुळे घोळ झाल्याची माहिती समोर आली. दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम यांच्या उपस्थितीत बुरुड समाजाच्या 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी बुरुड समाजानं योगेश कदमांचाही सत्कार केला. अमरावतीच्या मोजरी गुरुकुंजमध्ये उद्यापासून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ होणारे 11 ऑक्टोबरला तुकडोजी महाराजांना देश विदेशातील गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली देखील अर्पण करणार आहेत. गेल्या 2 आठवड्यांपासून सलग भाववाढ होत असलेल्या चांदीच्या भावात 1000 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी 1,46,500 रुपयांवर गेली. तसंच सोन्याच्याही भावात 800 रुपयांची घसरण होऊन ते 1,17,600 रुपयांवर आले. सेबीनं अब्जाधीश कुटुंबाच्या फॅमिली ऑफिसेसना नियमनाच्या चौकटीत आणण्याची तयारी चालवली आहे. या कार्यालयामधून मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारात आणि खासगी गुंतवणुकीमध्ये पैसे येतात. सेबी फॅमिली ऑफिसेसना त्यांच्या कंपनीची माहिती, संपत्ती आणि गुंतवणुकीचे परतावे उघड करण्यास सांगणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार अपडेट करण्याकरता शुल्कात 25 रुपयांची वाढ केली आहे. हे नवे शुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 30 सप्टेंबर 2028 पर्यंत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या 5 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी नितीन शुक्ला आणि अलका ससाणे यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वीच झाल्या होत्या. अल्पावधीत त्यांची पुन्हा बदली झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं लाखोंचं नुकसान झालंय. नद्यांना आलेला पूर, रस्त्यांवर साचलेलं पाणी आणि पूरपरिस्थिती यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी मुंबईतून ये-जा करणाऱ्या एसटी बसच्या शेकडो फेऱ्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत. पॉट टॅक्सी प्रकल्प कुर्ला रेल्वे स्टेशनशी थेट स्कायवॉकच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. स्कायवॉक उभारण्याकरता मध्य रेल्वेनं कुर्ला पश्चिमेतील 1370 चौरस मीटर जमीन देण्याचं निश्चित केलेलं आहे. ॲपलनं नवीन अपडेट जारी केलेले आहेत. आयफोन युजर्सला जे अपडेट तात्काळ अपडेट करण्याची सूचना कंपनीने केली आहे. या अपडेटमधून काही महत्त्वाचे बग फिक्स करण्यात येणार आहेत. या अपडेटमध्ये आवश्यक सिक्युरिटी पॅच दिले जाणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या फळभाजी पिकाचंही मोठं नुकसान झालंय. घाऊक बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीत तब्बल दुप्पट वाढ झालेली आहे. 1 किलोच्या पैशात फक्त 5 किलोच भाजी मिळत आहे. परिणामी आधीच महागाई थोरपळणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका आणि चटका बसतो आहे. महावितरणनं लघुदाब वर्गातील औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांकरता 157 किलोवॅटपर्यंत वीजभार वाढीच्या ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केलेली आहे. ही प्रक्रिया महावितरणच्या संकेतस्थळावर कार्यान्वित झाली असून नियमांनुसार शुल्क भरल्यावर 24 ते 48 तासामध्ये वीजभार वाढ मंजूर केली जाणार आहे. टेक कंपनी गुगलनं 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. गुगलच्या डिझाईन विभागात ही कर्मचारी कपात करण्यात आली. कंपनीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित करण्याकरता आणि डिझाईन प्रक्रिया स्वयंचलित करण्याकरता ही कपात केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर इथल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला रोज दुपारी हे काम केलं जाणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरामधील बहुतांश विभागांच्या पाणीपुरवठा 3 दिवस तो प्रभावित होऊ शकतो.